द्वापर युगात बघा पृथ्वीवरती राक्षसांचे अत्याचार होते आणि मग पृथ्वी मातेने गायीचे रूप घेतले। बांधवांनो, गायीचे रूप घेतल्यानंतर बघा ती भगवान ब्रह्मदेवांकडे गेली आणि ब्रह्मदेव आणि गाय हे दोघे मिळून विष्णुदेवांकडे गेले आणि म्हणाले, देवा, या धर्तीवरती बघा राक्षसांचे अत्याचार वाढलेले आहेत, काहीतरी करा प्रभू, काहीतरी करा। मग बांधवांनो, भगवान ब्रह्मदेव विष्णुदेवांना म्हणाले की देवा, ह्या पृथ्वीवरती बघा 8वा अवतार घेण्याची आता वेळ आलेली आहे। तेव्हा विष्णुदेवानी बांधवांनो पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वीवरती आले। ही सुंदर अशी कथा कृष्ण जन्माची आज आपण जाणणार आहोत। मी भारती शिंदे, तुम्ही पाहताय गजरनामाचा यूट्यूब चॅनल। तर बांधवांनो, राजा उग्रसेन हे मथुराचे राजा होते आणि बांधवांनो त्यांचा मुलगा कंस हा खूप वाईट स्वभावाचा होता। काही काळानंतर बघा कंस याने राजा उग्रसेनला राज्यगादीवरून काढून टाकले, कारागारमध्ये ठेवले आणि सैनिकांना सांगितले, माझ्या वडिलांना कारागारमध्ये ठेवा, आजपासून मी तुमचा राजा। आणि कंस मथुराचा राजा झाला। आणि बांधवांनो, कंसच्या वडिलांनी त्याला म्हटले, कंस, एक दिवस असा येईल की तुझ्या पापाचा घडा भरेल। अहो बांधवांनो, वडिलांना दुःखी करून आपण सुखी नाही राहू शकत। पुढे बांधवांनो, कंसला एक लहान बहीण होती आणि तिच्या लग्नाची बघा तयारी चालू झाली। तिचे नाव होते बघा देवकी आणि माता देवकी मथुराचे राजा उग्रसेन यांचा लहान भाऊ होता देवक ह्यांची मुलगी होती। दुसऱ्या दिवशी बघा देवकीचा लग्न झाला आणि देवकीचं लग्न वसुदेव यांच्याशी झाला। लग्न झाल्यानंतर बघा कंस स्वतः देवकीला घेऊन आणि वसुदेवांना घेऊन रथात बसले आणि ते स्वतः रथ हाकत होते। आणि बांधवांनो, कंस देवकी आणि वसुदेवांना घेऊन अर्ध्या रस्त्यामध्ये आले। अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर तेवढ्यात एक आकाशवाणी झाली की कंस, ज्या देवकीला तू मोठ्या प्रेमाने घेऊन जात आहेस ना, तिच्या उदरातून तिच्या गर्भातून येणारा जो 8वा मुलगा आहे तो तुझा बघ वध करेल, म्हणजे तुला मारून टाकेल। बांधवांनो, कंस बघा जोरजोराने हसू लागला आणि मनातल्या मनात विचार करत होता की या देवकीचा 8वा मुलगा मला मारून टाकेल, मग मी वसुदेवांनाच मारून टाकतो। तेव्हा देवकीला दुःख झाले। अहो ती कंस समोर विनवणी करू लागली की कंस दादा, वसुदेवांना नको मारूस, मी तुझ्यासमोर हात जोडते। अहो देवकीने कंसाला वचन दिले की माझ्या उदरातून माझ्या गर्भातून जेवढी मुलं जन्म घेतील ती सर्व मुलं मी तुला देईन। त्यावेळेला बघा बांधवांनो, कंस होता ना, त्याने देवकीला सांगितले की मी वसुदेवांना नाही मारणार, पण तुम्ही दोघे आता मथुराच्या कालकोठरीमध्ये बंदी बनून राहाल। मग कंसाने वसुदेवांना आणि देवकीला कालकोठरीमध्ये ठेवले। बांधवांनो, देवकी आणि वसुदेव हे कालकोठरीमध्ये दुःख भोगत होते, अतिशय दुःख भोगत होते। ज्या वेळेला देवकीला पहिला पुत्र झाला तेव्हा कंस देवकीच्या हातातून तो पुत्र घेऊन कंसने मारून टाकला। देवकी कंस पुढे हात जोडायची आणि म्हणायची, माझ्या मुलांना नको मारू, पण कंस बघा असं जवळजवळ बांधवांनो 7 मुले मारून टाकली। बांधवांनो, आता देवकीला 8वा पुत्र जन्माला येणार होता। त्यावेळेला बघा कंसने विचार केला की देवकीचा 8वा पुत्र जन्म घेण्याची वेळ आलेली आहे आता। मग कंसाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की तुम्ही आता पहारा वाढवा। देवकी आणि वसुदेवांचा जो 8वा मुलगा आहे तो आता जन्म घेण्याची वेळ आलेली आहे जवळ, तुम्ही पहारा वाढवा। बांधवांनो, देवकी आणि वसुदेव हे दोघे कारागारमध्ये बंद आहेत। ही बातमी बघा नंदगावमध्ये वसुदेवांचा मित्र बघा होता ना नंद, ह्यांच्या कानावर ही बातमी पडली। दुष्ट कंस ह्याने वसुदेव आणि देवकीला काल कोठरीमध्ये बंद केलंय। आणि बांधवांनो, देवकीचा 8वा मुलगा जन्म घेण्याची वेळ जवळ आलेली आणि इकडे बघा यशोदाला पण मूल होणार आहे। नंद महाराज म्हणाले, ह्याची रक्षा करावा लागेल, 8व्या मुलाची रक्षा करावी लागेल, काहीतरी उपाय ठरवावा लागेल। आणि बघा ती रात्र आली ज्या वेळेला बांधवांनो देवकीला 8वा मुलगा झाला, त्याच वेळेला बघा यशोदाला पण एक मुलगी झाली, एक कन्या झाली। आणि त्या कन्या म्हणजे फक्त योगमाया होती। भाद्रपद
कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्री भगवान कृष्णाचा जन्म झाला। रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी भगवान श्रीकृष्ण यांचा रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला। भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच कालकोठरी प्रकाशमय झाली। वासुदेवांसमोर भगवान विष्णुदेव प्रकट झाले आणि म्हणाले, वासुदेव, मी लहान मुलाचे रूप घेऊन देवकीच्या उदरातून देवकीच्या गर्भातून जन्म घेतलाय। माझा जो अवतार आहे तो कंसचा वध करण्यासाठी आणि पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी माझा हा जन्म झालाय। आता वसुदेवा, तू वेळ नका घालूस, तू मला लवकरात लवकर गोकुळामध्ये नंदबाबा यांच्या घरी घेऊन जा आणि त्यांची आताच जन्म ज्या कन्येने घेतलाय त्या कन्येला घेऊन ये आणि कंसला दे। त्याच वेळी बांधवानो, वसुदेवांच्या हातात बघा आणि पायात हातकडी होती आणि ती हातकडी बघा आपोआप सुटली। कारागीरचे दरवाजे आपोआप उघडले। जे कंसचे सैनिक होते पहारा करणारे ते सर्व सैनिक झोपले आणि बांधवानो, वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन निघून गेले। गोकुळाच्या दिशेने चालू लागले। पावसाचे दिवस होते। रात्री भरपूर पाऊस पडत होते। बांधवानो, विजा चमकत होत्या। त्यातूनच वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन चालत होते। बांधवानो, यमुना नदीला पूर आला होता। यमुना नदी ही श्रीकृष्णाच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेली होती, म्हणून बघा यमुना सुद्धा पूर आलेला होता। मग बांधवानो, श्रीकृष्णाने टोपलीतून आपले चरण बाहेर काढले आणि यमुने मातेने लगेच श्रीकृष्णाच्या चरणाचे दर्शन घेतले। यमुनेचे पाणी कमी झाले। वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन गोकुळामध्ये आले आणि नंदबाबा यांच्याकडे दिले आणि त्यांची कन्या नंदबाबाने वसुदेवांना दिली आणि कन्येला घेऊन बघा ते कालकोठरीमध्ये परत आले। आणि बांधवानो, त्याच वेळेला बघा एक लहान बाळाचा रडण्याचा आवाज सैनिकांना आला। सैनिक म्हणाले की हा आवाज लहान मुलांच्या रडण्याचा आहे। महाराज कंसला ही सूचना दिली पाहिजे। सैनिक कंसकडे जातात, महाराज की जय, महाराज की जय। देवकीने मुलाला नाही तर एका मुलीला जन्म दिलाय। कंसने विचार केला की असं कसं होईल, आकाशवाणी खोटी कशी असेल, पण मला सावध राहिलं पाहिजे। मी या कन्येला आता मारून टाकेन। त्यावेळेला बघा बांधवांनो, देवकी कंसाला सांगत होती की दादा, हिला तरी सोडून दे, ही तर मुलगी आहे, हिला जीवदान दे, ही मुलगी आहे। पण बघा कंस याने देवकीच्या हातातून त्या मुलीला घेतलं आणि त्या कन्येला दगडावर आपटणार। त्याच वेळेला बघा ती कन्या कंसच्या हातातून सुटली आणि कन्येने देवीचे रूप घेतले आणि कंसला म्हणाली की कंस, तू मला मारून काही फायदा नाही, तुला मारणारा तर केव्हाच जन्माला आलाय, तो आता गोकुळामध्ये आहे। असे सांगून ती योगमाया होती ती अदृश्य झाली। त्यानंतर बांधवांनो, श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस याने गोकुळामध्ये अनेक राक्षस पाठवले। भयानक राक्षस, अकासूर, बकासूर असे भयानक राक्षस श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले। पण श्रीकृष्णाने त्या सर्व राक्षसांचा वध केला। मग कंस सुद्धा वध केला। त्या दिवसापासून श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आपण सगळे मिळून साजरा करतो। तर बांधवांनो, ही कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की एक लाईक करा आणि कमेंट म्हणून राधे राधे अशी एक कमेंट नक्की द्या आम्हाला। जय हिंद, जय भारत।